हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? एकदा एक बाबा आपल्या मुलाच्या रूममध्ये जाते आणि विचारते, तुझं गिझर वगैरे व्यवस्थित चालते का? गरम पाणी येते का? गरम पाण्याने आंघोळ करतो का थंड पाण्याने आंघोळ करतो? मुलगा म्हणतो, नाही, गरम पाण्यानेच करतो आंघोळ आणि येते गरम पाणी गिझरला. परत दुसऱ्या दिवशी जातात, अरे तुझी खिडकी उघडत जा ना जराशी, आणि तिथून ऊन येते, व्हिटॅमिन डी मिळते. तर बाबा रोजच उघडी असते खिडकी सकाळच्या वेळेला. परत तिसऱ्या दिवशी बाबा त्याच्या रूममध्ये जातात आणि त्याला म्हणतात, ऑफिसमध्ये कसं काय चाललं आहे? बरं आहे ना तुझ्या? सगळं व्यवस्थित आहे? तुझे कलीग, तुझे साहेब, कोणाचा त्रास नाही ना तुला? नाही बाबा, सगळं छान आहे, व्यवस्थित आहे. मग बाबा गेल्यावर वाटतं की बाबांना अचानक असे प्रश्न का पडत आहेत. मग त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या लक्षात येते की बाबाला बोलायला कोणीतरी हवं आहे आणि त्यांची विचारपूस करावी असं असं वाटते. एकटे पडलेत बाबा आता. मग लक्षात आल्यावर त्याने बाबा जेव्हा हॉलमध्ये बसलेले असतात तर रात्रीच्या वेळेला, तर मग विचारतात की बाबा का बरं झोप येत नाही का? नाही म्हणे, आता म्हातारपणात असंच होते, आली तर आली झोप, नाहीतर मग थोडा वेळ बसायचं आणि मग पुन्हा डोळे मिटून पडायचं अंथरुणावर. बरं बाबा, आजच्या गोळ्या घेतल्या का तुम्ही? घेतल्या. आणि शुगर बी पी चेक केलं का तुम्ही? केलं, मागे 4 महिने होऊन गेले. बाबा असं नका ना करू. आणि चला, मी तुम्हाला उद्या रविवारी सुट्टी असते, सोबत घेऊन जातो आणि तुमचं शुगर बी पी चेक करून आपण डॉक्टरला दाखवून येऊ. तर बाबाला रडू येतं. तर बाबा, काय झालं आहे? काही नाही, तुझी आई गेल्यापासून मी एकटा पडलो आहे, मला बोलायला कोणी नाही, म्हणून असं होते रे बाळा. त्याच्याबद्दल तू काही वाईट वाटून घेऊ नको. नाही बाबा, माझ्याकडून चूक झाली, माझं थोडं दुर्लक्ष झालं ऑफिसच्या कामामध्ये तुमच्याकडे, तर मीच तुम्हाला सॉरी म्हणतो बाबा. कशी वाटली स्टोरी मित्रांनो तुम्हाला?